आणि आपण जस्ट आता क्रॉस केले तर म्हणजे सोनमार्ग प्रॉपर जोजिला पासून काहीतरी 5 ते 6 किलोमीटरवरतीच होता. आणि तिथे बघण्यासारखं म्हणजे एकच आहे की काय भाई ते घोडे, माणसांपेक्षा घोड्यांची गर्दी असते तिकडे. किती होते बघा. साईडला जी नदी वाहते ना तिला सिंधू नदी बोलतात. काय क्रिस्टल क्लिअर आहे. चलो आता डायरेक्ट ब्रेक आहे श्रीनगर. पण श्रीनगरच्या आधी 12:30 वाजले. आता प्रॉपर कुठेतरी जेवायला थांबू चांगलं ठिकाण शोधून, कारण की जाम भूक लागले. सकाळचा समोसा जिरला. पण साईडला डोंगर बघा ना, हे बघा ना, झाडं बघा ना, ती मूवीमध्ये असतात ना. चला आता आपलं इथे समजेल किती किलोमीटर आहे. जम्मू 370, श्रीनगर 76. आपल्याला श्रीनगर जायचं आहे. जम्मू तर गरज नाही आता एवढी मारायची. श्रीनगर ओके. श्रीनगरला जाऊन थांबू. जम्मू ओनली 350 मोर. मारत आहे का जम्मू डायरेक्ट आज? 350ला मला वाटतं अजून वेगवेगळ्याच्या व्यतिरिक्त 6-7 तास भरपूर झाले. आता वाजलेत 12-1 म्हणजे 8-9 वाजेपर्यंत आपण जम्मूला पोहोचतो नॉनस्टॉप गेलं तर. वा वा वा, मजाच येते या रोडवर आता चालवायला. ओ येस, भरपूर दिवसांनी 90 बघते मी गाडीची स्पीड. बॉईज एन्जॉय द टाइम लॅप्स. 1 2 3 हाऊ वी गो. होपफुली मुंबईसारखे चव असेल. कंटाळलो ते 65 जेवण जेवण. काय रे मासे दाखवतो मला. कुठे आहेत? तू काहीतरी आणायला गेला ह्याच्यात मासे एक पण दिसत नाही मला. मला पण नाही दिसत आहे. थांब जरा. मछली इसमें? जी सर, कश्मीरी ट्रॉल फिश. हे ती बघ. यहाँ पे देखना बड़ी मछली. हे भाई साहब, चिकन कबाब आणि चिकन वाजवा. ओके. सो जेवण बिवून झाले. तिकडे समोर जेवलं आपण मुंबई दरबारमध्ये. माझी गाडी मस्त इथे सावलीत लावलेली गार्डनमध्ये. चलो श्रीनगर 48, जम्मू 343. मारायचे का 300? मारायचे का 350? वाजले किती? 2 वाजलेत. 1 तासाचाच ब्रेक घेतला प्रॉपर आपण. लेट्स सी. श्रीनगरला पोचला बघू. श्रीनगरला काम आहे माझं. ते जर काम नसतं ना तर मी डायरेक्ट जम्मू गेलो असताच. म्हणजे उद्याचा दिवस आराम करून परवा निघालो असतो मुंबईला जायला. हा लेट्स सी. ही फिलिंग ना लडाखपासून येते. जसं आता खाली उतरतोय ना तसं असं वाटतं आपले दिवस भरत चाललेत आता. कारण की पिकनिकचे डेज कमी झाले ना आता. कधी निघून गेले 10-15 दिवस का समजलंच नाही. आजचीच रात्र काय ती मजा. उद्या पण ट्रॅव्हल करून डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून मुंबईला गेल्यावर विचार करूनच मला असं वाटतं की गाडी फिरवतो इथेच राहतो मी. चला हा जम्मू तर हे वाटतोय मिनी पाकिस्तानच झालंय. तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. फायनली अरे तुझ्या आई रायडिंग करायला आले ते बाईक रायडिंग करून कंटाळलो. काय आलं तुला?
ओके स्वतः आहोत ते म्हणजे श्रीनगरमध्ये आपण द लेकच्या साईडलाच. पाठी येऊ बघा. आधी आमचा प्लॅन होता की इथे थांबायचं जवळपास कुठे हॉटेल घ्यायचं, पण आता वाजलेत परफेक्ट 4ला पण 10 मिनिटं बाकी. सो आता ना एवढं लवकर हॉटेल घेऊन काय पॉईंट नाही, कारण काल पण आम्ही ऑलरेडी खूप लवकर थांबलेलो आणि कालचं किलोमीटर 8 किलोमीटर कवर करण्यासाठी आम्ही श्रीनगरच्या पुढे जायचा विचार करत होतो. पण आता सीन असं ना 4 वाजले आता थांबून काय पॉईंट नाही, म्हणून आम्ही विचार केला की पुढे जाऊ जरा जम्मू तावीच्या आसपास कुठेतरी थांबू, म्हणजे उद्याचे दिवस आराम करायला भेटले परवा पण निघू शकतो. सो थोडं इथे टाईमपास करू, टाईम स्पेंड करू आणि ही बाईक फर्स्ट टाईम डाल लेकच्या इकडे. तुझं काय चालू होतं? पैशाची बॅग लावते झाले इम्पॉर्टंट. चलो लेट्स गो जम्मू. चलो काय टोल नाकावर समजेल असं पण अलाउड आहे की नाही. भाई कुठला टोल नाका काय माहीत, पण आम्हाला माहीत नाही इकडे बाईक्स अलाउड आहे की नाही. मार्केटिंग बघितली, भर रस्त्यात उभे आहेत. नॅशनल हायवे रे, मला वाटत नाही ते बाईक अलाउड असेल. ओ भाई साहब फायनली एक्झिट. हा अरे कुठला टनल होता हा? हा डेव्हिल मेला की का? सो आय थिंक ना हा माझा लास्ट मोटो ब्लॉग असेल आजचा, कारण की आज जर आपण जम्मूला पोचलो तर उद्या आराम करू, आपण परवा डायरेक्ट ट्रेननीच निघून जाणार आहे. बाकी आता जर बोलायला गेलो ना तर ऑल ओव्हर लेह लडाख या पार्टमध्ये ना माझा जो बेस्ट पार्ट होता ना फर्स्ट होता तो म्हणजे आपण तारच्यावरून आपल्याला मनालीवरून लेहला सोडला तो वाला रस्ता. तर दोन्ही साईडनी पॉवरवाले स्नो माउंटन्स होते, त्याच्यामधून आपण पास होत होतो तो होता. आणि अजून एक जी लाईफ टाईम कॅप्चरवाली मेमरी होती ना माझी, जी म्हणजे आता आपण जो जोजीला पास केला तो आता म्हणजे आजच्याच दिवसामध्ये जो केला तो. भाई एवढे पॉवर मजा आली ना तिकडे त्या पासमध्ये, एक नंबर वाईब्स होते. कारण की सीन असं होता ना की लेफ्ट साईडला बघितलं की डायरेक्ट दरी होती, राईट साईडचे रस्ते खराब, ट्रक बी गुलाब, फुल ॲडव्हेंचर झालं त्या टायमाला. सो आय नो लेह लडाखचे पार्ट तुम्ही जसे इमेजिन केलेले ना तसे मला प्रॉपर बनवता नाही आलेत, कारण की फर्स्ट टाईम होतं माझं. आणि मेन म्हणजे माझ्या छावाला घेऊन गेलो मी, आणि छावा आपला आहे फक्त 160 cc. तर बिचाऱ्याचं जास्त तर कुत्ता काढला नाही मी, जेवढी कॅपॅसिटी तेवढी चालवली, आणि जेवढी चालली तेवढीच भरपूर झाली. माझं मेन जे ड्रीम होतं ते कम्प्लीट केलं माझ्या बाईकनी, ते म्हणजे लडाखला जाऊन आली. बस अजून काय पाहिजे मला. ते पँगॉंग बिंगॉंग तर ठीक आहे, ते नंतर करूया. पँगॉंग बिंगॉंग एवढं इम्पॉर्टंट नव्हतं माझ्यासाठी फक्त एकच इम्पॉर्टंट होतं माझा छावा ना. हा आजारी पडायच्या आधी किंवा मी आजारी पडायच्या आधी आम्ही दोघांनी एकत्र लेह लडाख ड्रीम कंप्लीट करणं, ते माझं कंप्लीट झालं आहे. बस अजून काय नको मला. नेक्स्ट टाईम जर इन फ्युचर प्लॅन झालाच तर आपण बेटर गाडी घेऊन जाऊ, जरा अजून ॲडव्हेंचर करू. बट जेवढी केवढी या गाडीने साथ दिली आहे तेवढी भरपूर दिली आहे. बाकी मी जसं की तुम्हाला पण माहिती आहे आपण लेह लडाखला जायची प्लॅनिंग 3 महिने आधीपासूनच प्लॅनिंग चालू केली. म्हणजे भरपूर जण इन होते जवळपास ना, नाही म्हणता तर खोटं नाही बोलणार, बट ना टू बी फ्रँकली ना जवळपास 7 ते 8 बाईकना रेडी होत्या 3 महिने आधी आम्ही प्लॅन केला होता की हां लेह लडाख राईड मारायची आपल्याला. हे बघ याला खुजली बघ इथे, सगळे ट्रक थांबले आहेत पण ह्याला नाही थांबायचं आहे. बट जसजसे दिवस जवळ येत गेले ना तसं ना 1 कॅन्सल, 2 कॅन्सल, 3 कॅन्सल, कोणाचा फायनान्शियल प्रॉब्लेम, कोणाचा फॅमिली प्रॉब्लेम, असं करत ना जवळपास सगळेच कॅन्सल झाले. मी एकटाच बॅलन्स राहिलेलो, मी एकटाच बाकी होतो. मग लास्ट प्रश्न माझ्याकडे हाच पडलेला की एकटा जायचं का प्लॅन ड्रॉप करून नेक्स्ट मंथमध्ये जायचं. कारण नेक्स्ट मंथसाठी अजून 2 जणी रेडी होते, म्हणजे टोटल 3 बाईक होत्या आमच्या. बट जसं की आपण कॉर्पोरेटवाली माणसं सुट्ट्या आपल्याला 2-3 महिने आधी टाकल्या तरच आपल्या अप्रूव्ह होतात, ऐन मुवमेंट लगेच होत नाही. म्हणून विचार केला सगळं तर आपलं झालं, म्हणजे शॉपिंग तर झाली आहे, लेचं बजेट पण झालं आपलं फिक्स, किती काढतं आहे काय. आणि मेन म्हणजे सगळ्यात प्लस पॉईंट तर डेव्हिल पण इन होता. पुढच्या मागचा जास्त विचार न करता ना मी निघालो. मग विचार करत बसलोच ना त्या पॉईंटला मी, तर मग ही राईड मला वाटत नाही यावर्षी ती कंप्लीट झाली असती. आता आमच्याकडे ना दोघांकडे अजून एक ऑप्शन होतं ना, आम्ही जे बजेट गोळा केलेले ना लेसाठी त्यातनं आम्ही दोघं पण बाईक घेणार होतो. म्हणजे बकडा 60% फिक्स झालं. तुम्ही तर बाईक हंटिंगचा व्हिडिओ बघितला असेलच, मी बाईक शोधत होतो स्वतःला घेण्यासाठी चांगली बाईक.
आणि देवेलनी पण बघवत एक बाईक. सो आम्ही ते पण करणार होतो की प्लॅन ड्रॉप करून आपण गप आपले बजेट जो साठलं आहे त्यात बाईक घेऊ. ॲटलिस्ट डी पी तरी झाली असते, त्यात अजून थोडेफार अमाऊंट ॲड केले असतं, म्हणजे 1-2 सॅलरी टाकली असतं. बट ते कॅन्सल करून आम्ही पहिला फोकस केला आपल्या ड्रीमवरती, माझ्या ड्रीमवरती ॲक्च्युली. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना की तुमचे ड्रीम ना भाई तुम्हालाच कंप्लीट करायचे आहेत, कोणावर डिपेंडेंट राहू नका. जम्मू अजून ना जवळपास 180 to 160 किलोमीटर आहे. बट हे असं घाणेरडं आहे, ट्रॅफिक बिफिकमुळे ना मला वाटतं जर ताणेल तो. कुठे आमचा रिचिंग टाईम झाला असता 7-7:30 8चा, आता मला वाटतं 9-10 जाणार, कारण की मगातपासून ना मी 1.5 तासामध्ये जवळपास 100 किलोमीटर कापला रस्ता, एवढा घाणेरडा कापला आहे. ओके, सो लेच्या बजेटवरनं तर ना मी प्रॉपर व्हिडिओ एक सेपरेट बनवेलच, आता त्यात घुसवत नाही मी. फक्त एवढं सांगू शकतो की जेवढं आम्ही 3 महिने आधी इमॅजिन केलेलं, जेवढा कॉन्ट्रॅक्ट काढलेला ना आधी आम्ही, तेवढा तर कन्फर्म नव्हता पुरला, एक्स्ट्रा लागलाच आम्हाला. म्हणजे ते नशीब एक CC होतं आमच्याकडे क्रेडिट कार्ड, तर आम्ही क्रेडिट कार्ड सगळीकडे फिलिंगला क्रेडिट कार्डच वापरत होतो. म्हणजे त्याचे जवळपास झाले 8-9 हजार रुपये बिल झाले. ते ॲक्च्युली कसं 8-9 हजार आमचे वेगळेच आहे, साईडला राहिले, पण आम्हाला बाकीची कॅश यूज करता आली, ते काय आम्ही नंतर सॅलरीमधून पे करू शकतो. बट तो एक फायदा झाला की CCमुळे आमचा पेट्रोलचा जरी खर्च वाचला. तर तुम्ही पण राईड ना बजेटमध्ये प्लॅन करत असाल ना, म्हणजे तो महिना जर टाईट असेल तुमचा, तर बेस्ट ना पेट्रोल पंपवर सगळीकडे CC मारा, जिकडे CC मारते तेवढे CC मारा, बाकी कॅश कॅरी करा. CC काय तुम्ही नंतर आरामात भरू शकता क्रेडिट कार्डचं बिल. बट आता एक सीन झालं आहे ना माझा, की ज्या ड्रीमसाठी मी एवढं तडमडत होतो ना, म्हणजे मागचे 4-5 वर्ष बोला, याच लेह लडाख ड्रीम साईट 3 ते तर कम्प्लीट झालं. पण आता पुढे काय, तो एक क्वेश्चन मार्क आहे. हा डेविल, मी बोललो मागचे 4-5 वर्ष एका ड्रीमसाठी तडमडत होतो, लेह लडाखसाठी, ते तर झालं. आता काय पुढे, आता नवीन बाईक, आता काय बाईकचं